श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तुपाचा आयता कसा करायचा. ज्या पातेल्यामध्ये आपण तूप कढवतो त्याच पातेल्यामध्ये जी बेरी शिल्लक राहते त्यामध्ये हा तुपाचा आयता करायचा असतो. त्याकरता आपल्याला लागणार आहे थोडं ताक, त्यानंतर गव्हाचं पीठ म्हणजे कणिक, ज्वारीचं पीठ आणि गूळ आणि चिमूटभर मीठ. आणि ज्या पातेल्यामध्ये आपण तूप कढवलेलं आहे त्यामध्ये थोडं तूप शिल्लक राहू द्यायचं. त्यामध्ये आपला छान आयता शिजतो. 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर 1 मोठा चम्मच ज्वारीचं पीठ घ्यायचं. हे सर्व मिक्स करायचं. त्यामध्ये थोडं ताक घालायचं आणि चिमूटभर मीठ घालायचं. गूळ घातल्यामुळे छान चव अशी गोडसर येते. थोडं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आपल्याला हे पातळसर सैलसर भिजवायचं आहे, त्यामुळे ताक थोडं जास्त घालायचं. व्यवस्थित सर्व एकत्र करायचं. ताकामुळे त्याला थोडासा आंबूसपणा येतो. अशा प्रकारे पातळ आपण हे पीठ भिजवलेलं आहे. ज्या पातेल्यामध्ये आपण तूप कढवलं त्याच बेरीवरती आपल्याला हा आयता तयार करायचा आहे. म्हणजेच हे पीठ पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकसारखं पूर्ण ज्याप्रमाणे आपण केकचं बॅटर पसरवतो त्याप्रमाणे हे पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर बोटाच्या साहाय्याने याला गोल होल करायचे आहेत. होल केल्यामुळे खालच्या साईडला असलेलं तूप वर येईल आणि आपला आयता छान शिजेल. अशा प्रकारे स्लो फ्लेमवरती हा आयता आपल्याला शिजायला ठेवायचा आहे. वरती झाकण ठेवायचं. 20 ते 25 मिनिट आपल्याला आयता तयार व्हायला लागतील. आपण जे होल केले त्याच्यामुळे खालचं तूप वर यायला मदत होईल. खूप हेल्दी आणि टेस्टी लागतो. थोड्या वेळाने चेक करायचं व्यवस्थित आपला शिजला का नाही. गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर आयता आपला खालच्या साईडला करपू शकतो. त्यामुळे अगदी स्लो फ्लेमवरती हा शिजायला ठेवायचा. जे तूप आपलं एक्स्ट्रा आहे ते आपण काढून घ्यायचं. लगेच आपला आयता खायसाठी तयार. आयता शिजल्यानंतर एक्स्ट्रा तूप आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर मूगवड्यांची भाजी आपण करून घेऊया. मूगवड्या आधी परतून घ्यायच्या थोड्याशा तेलामध्ये.
नंतर फोडणीला घालायच्या. भाजी होईस्तोवर आपण तांबूल तयार करून घेऊया. बेसिक मसाले घालायचे, मूगवड्या घालायच्या आणि उकळतं पाणी घालायचं. या भाजीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा. सोबतच आपण बासुंदी करायला ठेवलेली आहे. प्रत्येक वेळेला ढवळत राहायचं काम नाही. त्यामध्ये एक छोटी प्लेट दुधामध्ये टाकून ठेवायची. त्यामुळे आपल्याला चम्मचने प्रत्येक वेळेला ढवळायचं काम नाही. सोबतच आपण तांबूलसुद्धा करणार आहोत. त्याकरता विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये आपल्या विड्याचा पानामध्ये जो मसाला असतो तो सर्व घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. लगेच आपला 5 ते 6 दिवसाचा तांबूल तयार होईल. चुना स्टोअर करताना नेहमी मातीच्या भांड्यामध्ये स्टोअर करायचा. अशा प्रकारे आपला तांबूलसुद्धा तयार होईल. त्यामध्ये सुगंधित चमनबहार मसाला घालायचा. खूप छान टेस्ट येते. उपवास असेल तर भगरीची उसळ ही सुद्धा एका साईडला करून घ्यायची. लगेच आपला नैवेद्य तयार. श्री स्वामी समर्थ.